स्वामी समर्थ. परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने, आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि पुणे जिल्ह्याचे प्रेरणास्थान आदरणीय सतीशदादा मोटे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये भव्य दिव्य सोहळा संपन्न सुरू झाला आहे. आज सोहळ्यातील प्रथम दिवस. आज सकाळी पहाटे 5 ते 7 श्री गुरुचरित्र वाचन झालं. त्यानंतर पुन्हा 8 ते 10 श्री गुरुचरित्र पारायण झालं. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर षोडोपचार अभिषेक झाला. त्यानंतर पुन्हा दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती आणि स्वामीचरित्र ही पारायणाची सेवा झाली. त्यानंतर महाआरती झाली. असे अनेक सेवा या सप्त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी संपन्न होणार आहेत. तरी आम्ही सर्व सेवेकरी भाविक भक्त सर्व नागरिकांना आव्हान करतो. त्यानंतर दिंडोरी पंडित मार्गाअंतर्गत या 18 विभागाअंतर्गत या ठिकाणी होणारे विविध उपक्रम आहे. त्यात स्वयंरोजगार आहे, त्यात पर्यावरणपूरक आहे, त्यानंतर कायदेशीर सल्लागार आहे, वास्तुशास्त्र आहे, याज्ञिक आहे. हे सर्व ट्रेनिंग या इथे येणाऱ्या सर्वांना मोफत दिलं जाणार आहे. म्हणजे हा एक गुरु माऊलींचा संकल्प आहे. त्यानंतर युवा प्रबोधन, बालसंस्कार केंद्र याच्यावरसुद्धा परमपूज्य गुरु माऊलींनी फार मोठा भर दिलेला आहे की आज जगामध्ये कलियुगामध्ये ज्या काय अप्रिय घटना घडतात, या अप्रिय घटना टाळण्याचं कारण जर कुठलं असेल तर त्याला सरकार काही करू शकत नाही. तर त्याला त्याच्यावर संस्कार रुजवावे लागतील, त्याला संस्कृत करावं लागेल आणि तेव्हा हे जे काही अप्रिय घटना घडतात या घटना टाळण्यासाठी ही एक मोठी आध्यात्मिक शक्ती सर्व जगभर नव्हे तर जगाच्या बाहेरसुद्धा परमपूज्य गुरु माऊली हे राबवत आहेत. म्हणून सर्व समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की आपले युवा प्रबोधन असतील, आपले बालसंस्काराचे मुलं असतील तर त्यांना तुम्ही या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्ही त्यांना पाठवा आणि या ठिकाणी दिलेले जे काही 18 संस्काराअंतर्गत जे काही बालसंस्कार असेल, युवा प्रबोधन आहे, वास्तुशास्त्र आहे, पर्यावरणपूरक आहे, त्यानंतर दुर्ग संवर्धन आहे, स्वच्छता अभियान आहे, अनेक उपक्रम जे आपण भारत देशाच्या उपयुक्तसाठी या दिंडोरी पंडित मार्ग कार्य करत असतात. हे सर्व कार्य माऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय चंद्रकांत दादासाहेबांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असतात. परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने या संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्रातील जे काही अनेक गोरगरीब जनता आहे जे असाध्य आजाराने ग्रासलेले आहे आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अजिबात पैसे नाही आहेत, अशा लोकांसाठी गुरु माऊलींनी सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचं काम हाती घेतलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये 1 रुपयाचं दान पुण्य महान जनकल्याण योजना ही हाती घेतलेली आहे. आजही हॉस्पिटल चालू नसलं तरी 100 लोकांना दररोज आज मोफत उपचार दिले जातात. त्यात कॅन्सर असेल, ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, अनेक उपक्रम, संपूर्ण उपक्रम मोफत केले जातात. यानंतर आपलं आदिवासी भागामध्ये ज्या काही गोरगरीब माता भगिनी असतात त्यांना त्या ठिकाणी काही स्वयंरोजगाराला मदत दिली जाते. जे शैक्षणिकसाठी मुलं कुठं थांबून असतात त्यांना आर्थिक मदत लागते किंवा वह्या पुस्तकं दप्तर हे सुद्धा कमतरता पडत असेल तर ही सुद्धा पुरवायची जबाबदारी आदरणीय चंद्रकांत दादासाहेब हे राबवत असतात. म्हणून हा फक्त आध्यात्मिक नसून तर सामाजिक उपक्रमसुद्धा परमपूज्य गुरु माऊली या दिंडोरी पंडित मार्गातनं राबवत असतात. हेच सर्वांपर्यंत सांगण्याचं हेतू आहे. तर आपण सर्वांनी या कार्याला हातभार लावावा आणि आपल्या सर्व जे काही आपल्या जीवनाचं सुखकर करून घ्यायला हरकत नाही. श्री स्वामी समर्थ.